हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर गाईज, आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे. कारण मी फर्स्ट टाईम चाललो आहे ट्रॅकला, ते पण द हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र कळसुबाईला चाललो आहे. ही माझी म्हणजे फर्स्ट टाईम ट्रॅक आहे. सो मलासुद्धा एवढा काय ट्रॅकचा एक्सपिरियन्स नाही. माझ्यासोबत जेवढे कोण असणार आहेत ते सगळे एक्सपिरियन्स वन आहेत आणि एक्साइटमेंट खूप आहे. बघू, कळसुबाईला जाऊ. सगळ्यांना माहिती आहे द हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र आहे कळसुबाई. सो मी सगळं काही इथेच सांगणार नाही. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि भरपूर कमेंट करून सांगा की हा ब्लॉग कसा वाटला. आपण भेटू, आपण आपली जर्नी स्टार्ट करू. तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सो बाय गाईज. आता आम्ही म्हणजे मला बसमध्ये तर ब्लॉग काढायला नाही भेटला किंवा शूट करायला नाही भेटला, कारण आमचा जो बसवाला ड्रायव्हर आहे, म्हणजे बस ड्रायव्हर आहे, तो फुल हेवी ड्रायव्हर आहे. आणि जी आमची टीम आहे आमच्यासोबत, म्हणजे मी ज्यांच्यासोबत कळसुबाईला चाललो आहे ते सगळे व्यक्ती हे बघा. हा श्रेयस, प्रज्योत, परी आणि तो तिचा भाव, म्हणजे ही आमची संपूर्ण ही टीम आहे. त्यांच्याबरोबर मी कळसुबाईला चाललो आहे. सो खूप मजा येते आणि थंडी तर खूप प्रचंड थंडी आहे. पहिला काय वाटलं नाही, पण नंतरला एवढी थंडी वाढायला लागली की आम्ही सगळ्यांनी टोपी वगैरे जॅकेट विकेट सगळं काढला. आणि पप्पांचा कॉल आला तेव्हा पप्पा बोलते की आता ग्लव्ज वगैरे पण घे, वरती जसा उंच जाशील चढत जशी थंडी वाढणार आहे. मला माहिती नाही मला आवाज येतो आहे की नाही, पण थंडी एवढी वाजते की आवाज पण बाहेर येत आहे. सो आता आम्ही इथे आलो हॉटेलमध्ये, पण हॉटेलमध्ये आल्यानंतर समजते की जेवण नाही, फक्त साऊथ इंडियन डिश वगैरे आहेत आणि जे काय ड्राय स्नॅक्स वगैरे किंवा लेस वगैरे, कोल्ड्रिंक्स वगैरे, सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे ते सगळं आहे. सो आता बघू, मी तरी मेंदूवडा मागवला आहे, ते घेऊ, खाऊ आणि मग नंतरला परत ट्रॅव्हलिंग स्टार्ट होईल. आता फक्त कसारा झाल्यानंतर मग बेस कॅम्पला जाऊ. बेस कॅम्पला थोडा वेळ बघू, रेस्ट केला तर करू, नाही तर मग परत ट्रॅकिंग स्टार्ट करायचे. कारण सकाळचा मेन म्हणजे स्पेशल आम्ही सगळे चाललो आहे सनराईज बघायला, जो वरती टॉपवर कळसुबाईवर जाऊन बघणार आहे. सो हा ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही, पुढे बघा. Few moments later. तर गाईस, फायनली आमची ट्रेक चालू झालेली आहे. आता आम्ही कळसुबाई चढायला घेतलं आहे. हे मी इंग्लिशवाला बंद आहे. ही आमची टीम आहे. बाग खूप लोक आहेत असे जे ट्रॅकला आलेत. बघा, खूप लोक आहेत जे असे ट्रॅकला आलेले कळसुबाईच्या. सो हा ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही सुद्धा. ऑब्वियसली मी सुद्धा एन्जॉय करणार आहे, कारण माझा फर्स्ट टाईम आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे ती. सो तुम्ही या ब्लॉग एंडपर्यंत बघा. हो परी जाईल. फोटोज पण काढायला भेटले पाहिजे. श्रेयस नावाची व्यक्ती ही माझी कुठेही साथ सोडत नाही. तो वादळ नाही आल्यामुळे मी तुफान आलो. आणखीन एक श्रेयस भेटला शेवटी इथे. वादळ नाही आला पण तुफान आला. अंधार व
हे बघ वुमन. ऐकतो काय? ही बघा, ही आमची सगळी टीम आहे. ही सगळी आवली पोरं. ही आमची सगळी टीम पूर्ण. हे तू मेकअप कशाला केलास का? तू मेकअप मॅडम मेकअप करून आलेत का आता फोटो चांगले आले पाहिजे म्हणून वाटत तुला. वरती जायपर्यंत समजतंय मेकअप उतरला आणि मंजुलिकाचा रूप धारण केला. असं नाही होणार, सगळं वॉटरप्रूफ आहे. पुरा पैसा भराय. मला वाटत नाही पण हरपून मारे काही चान्सच नाही एवढं होऊन जातं. आता आम्ही थांबलेलो, थोडा रेस्ट घेतला 5 मिनिटाला. आता आम्ही परत चाललो. पण 10% तरी पूर्ण केलं. अरे काय परिस्थिती तू नाक पुसवलं रडती. हे पण आमच्या टीम मधले आहेत काका. हा दिसले. ही पोरगी वरती जाऊन मेकअप वरचे फोटो काढणार होती. मेकअप माझ्या फक्त 1 तास संध्यासाठी दिसला. दिखा दिख गया ते. बस स्टॉक नाही काढायचं. बाबरी हरीची राधाही बाबरी. एवढ्या थंडीमध्ये आणि एवढा चढतो आहे. असली थंडी आहे. जिथपर्यंत टॉर्च लाईट दिसते ना तिथपर्यंत जायचं. आणखीन त्याच्यावर लाईट तर वरती पण दिसत चालले नाही. तिथे नाही जायचं. नॅचरल लाईट. मगाशी ना एक लिटरली एक माणूस मला अजून तरी काय नाही वाटत. सिलेंडर घेऊन गेला. मला येत नाही समजत भावली होता. हॅलो 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 इधर येऊ. चलते लॅडर वरती थांबू नका. कोण पोहोचला इथे. सगळ्यात डिफिकल्ट पॅच कंप्लीट करून आता आम्ही वरती आलो स्टेअर्स जवळ. आणि खूप क्राऊड आहे बघा. खूप क्राऊड आहे. खूप श्रेयस भाई लोक पुढे पण नाही. आम्ही फक्त मी श्रेयस अजून फक्त टीम मधले 3-4 जण आहे. बाकी सगळे पार्टी. नंतर एकदा मागे बघ त्यांना चढायला भेटलं का. नाही पार्टी डॉक्टर आहे. अजून 45 मिनिट्स. ये भाई आरामात. कुठून आहे रस्ता. गरज आहे का. हा दिसत नाही.
सचिन दादा जर भटकला असेल तर त्याला कुठून ओळखायचं माहितीये? गाण्यांमधून. अरे बापरे. अरे चला. अरे ब्लॉगर आहे. ब्लॉगर आहे. ऑलमोस्ट पण बोलू नाही शकत, थोडाफार आहे चढायचा. दुकानं लागली मधला काय लाईट हा त्यांची दुकान असतात म्हणजे ते लोकल लोकांचे पोचलोच समजा ऑलमोस्ट. इथून फक्त 10 मिनिटं. ती एक शिडी आहे. हॅलो ॲक्च्युली हॅलो कोण आहे? पहिला थोडाफार थकायला झाला, पण नंतरला खूप मजा आली आणि आता सुद्धा मजा येते. आता एक्साइटमेंट पाहिलं ना ते खूप वाढली आहे, कारण एंड समोर दिसतोय ना. बस तिथे गेल्यावर एक वेगळाच तो सुकून असेल. इथे बघ. हो चल. तर गाइस फायनली आम्ही कळसुबाईच्या टोकावर पोचलेलो आहे. मंदिर आहे कळसुबाईचा. खूप क्राऊड आहे इथे, खूप. हे तरी कमीच आहे या साईडला. पुढच्या साईडला आणखीन क्राऊड आहे. फायनली आपण पोचलेलो आहे द हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र म्हणजे कळसुबाई. त्या साईडला खूप म्हणजे क्राऊड असते, मंदिराजवळ जायला भेटत नाही. आणि बॅक साईडला आलं. आता तुम्ही सुद्धा आमच्यासोबत सनराईज बघा अरे तू कॉल आणि एन्जॉय करा. आणि फायनली आय डिड इट. अरे कुठे आहेस? म्हणजे मला यायचं होतं कळसुबाईला. श्रेयस कुठे आहे? त्यालाच कॉल मला ब्रिदिंग प्रॉब्लेम होता आणि मला त्या रिझनमुळे कोण न्यायला मागत नाही, कारण मी समजू शकतो माझ्या काळजी पोटी बोलतात. बट स्टील मला एकदा ट्राय करायचं होतं आणि ते मी आज केलं आणि आलं सुद्धा. तर गाइस तुम्ही बघू शकता मंदिर आहे. मंदिराजवळ जाऊ शकत नाही कारण खूप क्राऊड आहे, त्यामुळे जाऊ नाही शकत. आता आपण सनराईज बघितला, सो आता आपण खाली. लय बेकार थंडी आहे गाइस. आता आम्ही इथे बसलो आहे, मी आणि मल्हार बसलो आहे. आपलं राज सरांची वाट बघतोय. खूप प्रचंड थंडी आहे, म्हणजे इव्हन हाताचे म्हणजे जे बोट आहेत ना असे आकडत आहेत, एवढी बेकार थंडी आहे. तुम्ही बघू शकता याच्यावरच समजलं जावं की कितीतरी थंडी आहे, प्रचंड. आता इथे आम्ही दोघं बसलो. एवढा सगळं घालून सुद्धा थंडी वाजते, म्हणजे विचार करा कोणत्या लेवलला गेली आहे. बाहेर लिटरली चढताना तर चढलो, पण आता तेवढंच खाली उतरायचं आहे. आणि एकदा पाय वगैरे सरकतात तर जरा भीती वगैरे वाटते. काय ना, आपण हळूहळू आरामात जाऊ, पण नीट जाऊ. काय अजून तरी मॅक्झिमम बोलायला गेला तरी मी अजून टॉपलाच आहे.
ते तेवढं खाली जायचं आहे. ते काय काय पुढे गेले. मी सुद्धा हळू 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 आरामात थांबत थांबत चाललंय. बघू शकता कडून नजारा तुम्हाला दाखवतो. थांबा. म्हणजे खूप उंच आहे तिथे. किती उंच आहे. कळसुबाई शिखर केला, कंप्लीट केला. जे काय टार्गेट होतं ते आता मी उतरतोय. मी माझी अर्धी टीम पाठी आणि हे मला आता रस्त्यात भेटलेली मित्रमंडळी. सो आता खाली चाललं. आता काय माहिती नाही किती वेळ आहे, पण ऑलमोस्ट असं म्हणतात 643 बट ऑलमोस्ट असं वाटतंय पोचलो आहे. आणि अर्धी टीम पाठी आहे आणि ऑलमोस्ट म्हणजे अर्धी निम्मी टीम पाठीच आहे. आणि बाकीचे बोललात तर 3-4 जण खाली पोचलेत ऑलरेडी आणि मी सुद्धा एकटाच आहे. आता आपण जाऊया खाली. बेकार आदत आहे. म्हणजे जेवढं चढताना सुद्धा काय वाटलं नव्हतं ना, त्यापेक्षा बेकार आता उतरताना वाटतंय खरं. सगळे नीज वगैरे जे जॉईंट्स वगैरे ते सगळे दुखतात. पण माझं जे टार्गेट होतं. थँक्यू सो मच सगळ्यांना. तुम्ही जे काय मला प्रेम देतायत यूट्यूब शॉर्ट्सवर किंवा माझ्या चॅनलला जे सपोर्ट करतायत, मला सपोर्ट करतायत, त्यासाठी खरंच थँक्यू. असाच सपोर्ट राहू द्या. मी असंच प्रेम करत राहा. नक्कीच मला यश भेटेल. लगेच नाही होणार, पण हळूहळू भेटेल आणि ते पण तुमच्याच सपोर्टमुळे असेल. सो सपोर्ट कायम करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत पोचतील. सो आता आपण बघायला गेलो ना तर ऑलमोस्ट म्हणजे खाली आलो आहे. ऑलमोस्ट मला स्वतःला बिलीव्ह पण नाही होतं आणि मला स्वतःवर प्राऊडसुद्धा होतं की मी हे केलं. सो बस जे तुम्ही ठरवतात ते ठरवा, जिद्द ठेवा आणि करा. सो आजच्या ब्लॉगसाठी खूप काय झालं आहे. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग आणखीन इंटरेस्टिंग असेल तुमच्यासाठी. माझा मित्र तुम्ही ओळखत असाल, श्रेयस MC वादळ, तो रॅपर आहे. त्याचा आणि रितेश कांबळेचा कोलॅबरेशनमध्ये रॅप येतोय बादशाफीर नावाचा. तो व्लॉग त्यांचा रॅप अपलोड केल्यानंतर येईल. बट स्टील त्यामध्ये तुम्हाला त्या व्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला खूप एन्जॉय वगैरे करायला भेटेल. सो तो व्लॉग नक्की बघा. तो वाट आहे जिथे नेते तिथे जायचं, जिथे माणसं दिसत आहेत तिथून जायचं. स्किन तर खूप टॅन झाली आणि हालत सुद्धा खूप खराब आहे. म्हणजे एनर्जी लेवल डाऊन आहे. आंब्याला बोललेले तिथे, बट मी तिथे थांबलो नाही. बोललो त्यांची हे सुद्धा मित्रमंडळी आलेले कळसुबाईला. ही लोक सुद्धा आता खाली उतरत आहेत. खूप प्रचंड भूक लागली. ते पाणी दिलेलं सगळं संपलं. परत एकदा थँक्स फॉर सपोर्टिंग गाईज. म्हणजे मी जेव्हा व्लॉग्स टाकायला स्टार्ट केलेले 2-3 व्लॉग्सला व्ह्यू आले. 2-3 दिवस व्लॉग सगळे बघत होते. बट त्यानंतरला थोडा डिमोटिवेट व्हायला झालं, कारण व्लॉग्सला व्ह्यूज कमी यायला लागले, लोक बघायला कमी लागले. म्हणजे डिमोटिवेट होत राहिलो मी.
आणि डिमोटिवेट झाल्यामुळे थोडंसं कुठेतरी वाटायचं सोडून द्यावं व्लॉग, हे ना होणार आपल्याने. मग मला पप्पा मम्मी बोलायचे नाही तू करत राहा, असं मध्येच बंद केलं तर तसंच होणार. मी सुद्धा कंटेंटची वाट बघायचो, पण आता कंटेंट येतात तर मी कंटेंट सोडत नाही आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो मी जिथे जातोय तिथे. आणि मला आता शॉर्ट्स टाकल्यानंतर जे काय तुम्ही प्रेम देतात मला खूप बरं वाटतं. आणि म्हणजे ते बघून ते सगळं जे काय गोष्टी मला हव्या आहेत सक्सेस होण्यासाठी, ती सगळी गोष्ट बघून मला आणखीन म्हणजे मोटिवेट करतं की नाही तू कर, सपोर्ट करणार, तू पुढे जात राहा. आणि मी काल सुद्धा म्हणजे असंच, ते माकड आहेत, बाकी काय नाही. बाकी काय नाही, कॅप वगैरे घेतली असती, बॉटल घेतली असती, कारण जेव्हा मी शिडीवरनं उतरत होतो कळसूबाईच्या वरती तर तिथे काही माकड होते. त्यांनी ना एकाच्या खिशात काहीतरी बघितलं की आय डोंट नो त्यांना कसं समजलं, त्यांनी ते डायरेक्ट खेचून घेतला. वैताग तर खूप आलाय, पण जायचं आहे आता, झालंच आहे. टार्गेट होता ते कंप्लीट झालं आहे, फक्त उतरायचं आहे. सो जाऊया, उतरूया आपण. खूप म्हणजे खूप बरं वाटतंय. हे सगळं दिसतं असं जवळजवळ. तिथे सुद्धा गाड्या मला इथून तुम्हाला दिसत आहेत की नाही माहिती नाही, पण ते बघा गाड्या वगैरे लागलेल्या आहेत, त्याला इथून दिसत आहे. तर खूप बरं वाटतंय. त्या ट्रेकमध्ये खूप मजा आली, एन्जॉय केला, एक्साइटमेंट होती ती, तर खूप मजा केली. म्हणजे सुरुवातीला भले थकलो असेल, नंतरला खूप एन्जॉय वगैरे केला आम्ही लोकांनी आणि ट्रेकसुद्धा पूर्ण केला. सो गाईज आपण आता खाली गेल्यावर भेटू. आजसाठी एवढंच, खाली जातो, भेटू, बोलू. सो बघ हा बघ काय ते बघ. मी गाडीत बसलेलो, या पोरीने मला बाहेर बोलून घेतला फायरिंग करण्यासाठी. हे बघा गन सुद्धा आहे आमच्याकडे फायरिंग करायला. मी बिन चपलीला झालं, कारण कालपासून नाही रे बाबा, बुटा घालायला आता कंटाळा आलाय. बेनी मसाज होणार गावात, पण बिन चपली तर फिरतो. त्याच्या पुढची ऐकलं मल्हार कुठे? मल्हारला बोलू ना, मल्हारचं किती लागतील बरे? डायरेक्ट बॉटलच खाली. माझा फोकस तुझ्यावर आहे, तू डोक्यावर ठेव, आता सगळे मारतो त्याला पण. मारू नको मारू. तर गायज आम्ही काल आलो ट्रॅकवरून, आणि काल आल्यानंतर मी खूप थकलेलो होतो. सो मी झोपून गेलो आंघोळ वगैरे करून, आणि मला व्लॉग काल एंड करायला भेटला नाही. सो हा मी व्लॉग इथेच एंड करतोय. तर हा व्लॉग कसा वाटला आहे नक्की सांगा, आणि या व्लॉगला खूप लाईक करा, शेअर करा आणि भरपूर प्रेम द्या. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हा जे पण नवीन आहेत, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा. फक्त व्हिडिओज बघून स्क्रोल करून सोडू नका. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, कारण माझे सगळ्यात न्यू व्लॉग्सचे सगळ्यात पहिला नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील. सो आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो बाय.